राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरली। जुलै 2024 मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंमलात आणली। या योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेत, त्यामुळे आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे। जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात कार्यान्वित झाली। 15 ऑक्टोबर पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याकरता मुदत देण्यात आली होती। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत, तर 2,20,000 महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झालेले आहेत। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलाय। त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला। तसंच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं तत्कालीन महायुती सरकारनं तत्काळ अधिसूचना काढून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीचा बोनस म्हणून देण्यात आले। त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत 5 हप्त्यांचे 7,500 रुपये जमा झालेले आहेत। दरम्यान निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा निधी निवडणूक आयोगाने रोखला होता, त्यामुळे ही योजना आता बंद होणार अशी चर्चा विरोधकांनी सुरू केली। परंतु निवडणुका झाल्यानंतर महिलांना पैसे देण्यात येणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं। काय म्हणाले होते एकनाथ शिंदे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर वृत्तसंस्था NIA ला 2 नोव्हेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकून आहेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले। 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निकाल लागला, त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत। कारण आमची नियत स्वच्छ आहे, कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाही। डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं। त्यामुळे आता निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि पात्र महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरली। यंदा मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली, तसंच महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केल्यानं महायुतीला फायदा झालाय। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न महिला वर्गाकडून विचारला जातोय। एवढंच नव्हे तर पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 1,500 वरून 2,100 रुपये करण्यात आलेला आहे। आता नव्या हप्त्याचे पैसे मिळताना जुन्या योजनेप्रमाणे 1,500 रुपये देणार की वाढीव रकमेप्रमाणे 2,100 रुपये देणार, हाही प्रश्न विचारला जातोय।